अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने SEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल 177 मोबाईल फोन शोधून त्यांना मूळ मालकांना परत देण्यात आले। या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत 26,62,800 इतकी असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने दिली आहे। सन 2026 मध्ये अमरावती शहरातून हरवलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाईल संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणे व विविध पोलीस ठाण्यांनी यांत्रिक तपास सुरू करून SEIR पोर्टलच्या सहाय्याने मोबाईलचा शोध घेतला। त्यानंतर संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, तसेच SEIR पोर्टल नोंदणी करावी। सायबर गुन्हे किंवा ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसंदर्भात राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 यावर संपर्क साधावा किंवा cybercrime.government.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी। या संदर्भात पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अधिक माहिती दिली आहे। आज या ठिकाणी अमरावती शहर आयुक्तालयामध्ये जे आपले हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल होते 377 मोबाईल ते परत जे तक्रारदार होते ज्यांचे मोबाईल हरवलेले होते त्यांनी आज परत देण्याचा प्रोग्राम इथे संपन्न झालेला आहे। एकूण 377 मोबाईल ज्यांची एकूण किंमत 65,63,800 रुपये आहे। इतके मोबाईल आज जे आपले जे शिकायत करताय किंवा जे आपले जे परिवादी आहे त्यांना आज परत करण्यात आलेले आहे। यापुढे पण असे प्रोग्राम आपण करण्यात आहे। याच्यामध्ये जे आपले पोलीस स्टेशनचे जे सर्व जे पथक आहे त्यांच्या व्यतिरिक्त आपले जे सायबर सेल आहे त्यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे। यापुढे पण अशी कामगिरी सुरू राहणार आहे। धन्यवाद। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ज्येष्ठ सामाजिक व्यक्ती सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री पांडुरंग केसरजी सलामे यांच्या प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे। हा सोहळा 8 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी युवा क्रांती दल व आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे। समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार सलामे यांना प्रदान करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेकांना प्रेरणा मिळाली असून हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाचा गौरव मानला जात आहे। हा सन्मान सोहळा गुरुदेव प्रार्थना मंदिर पंचवटी अमरावती येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित राहणार आहे। यावेळी आयोजकांनी पांडुरंग केसरजी सलामे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या असून आपल्या कार्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। प्राचार्य AS काळे। संपर्क 99 21 55
9511. कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ. संपर्क 976628 7305. लिपिक ND गोमाशे. संपर्क 915823 1105. महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांचे हक्क, सन्मान, रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वावलंब आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या या राज्यव्यापी निवेदन अभियानाचा रविवार दिनांक 26 जुलै रोजी अमरावती येथे पत्रकार परिषदेद्वारे शुभारंभ करण्यात आलाय. पत्रकार परिषदेत अभियानाचे प्रमुख अमोल देवाजी वालके यांनी माहिती देताना सांगितलंय की पुढील 9 महिन्यात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांना दौरा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे संबंधित जिल्हा प्रशासनाकडे दिव्यांग समाजाच्या 55 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग नागरिकांशी भेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहे. ते म्हणाले की राज्यातील लाखो दिव्यांग नागरिक आजही शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहे. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि शासनाने ठोस निर्णय द्यावेत या उद्देशाने हे राज्यव्यापी अभियान हाती घेण्यात आले. पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या 55 प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांग पेन्शन प्रति महिना 6,000 करणे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पेन्शन जमा करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये ई-रिक्षा आणि स्कूटी वितरण, दिव्यांग जनसंवाद हा शासकीय कार्यक्रम घोषित करणे, 15 लाखांपर्यंत आरोग्य विमा, पदवीधर दिव्यांगांना रोजगार अथवा 15,000 मासिक मानधन, 6% आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, सर्व शासकीय कार्यालये पूर्णतः सुगम करणे, प्रत्येक जिल्ह्यांना दिव्यांग सहायता केंद्र सुरू करणे, दिव्यांग महिला व मुलांसाठी विशेष योजना तसेच RPWD 2016 ची कठोर अंमलबजावणी यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय विभागांना निवेदने देण्यात येणार असून दिव्यांग समाजाच्या प्रश्नावर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. अभियानाचे संयोजक अमोल देवाजी वालके यांनी महाराष्ट्र शासनाला आवाहन करताना सांगितले की दिव्यांग समाजाच्या या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन लाखो दिव्यांग नागरिकांना सन्मानाने सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. पत्रकार परिषदेला मेघा वालके, रेणुका बोबडे, ललिता गोतमारे, अपर्णा खोडे, पूर्वी चौरसिया, मोहम्मद मुजम्मिल, अब्दुल वशीर, पुष्पेंद्र सर, गोकुळ सुरपटणे, अक्षय लागणे, दिनेश असलापुरे, अमोल पावडे आणि सागर ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालनही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गोवंश संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी देशभरात सुरू असलेल्या गोसन्मान आव्हान अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना उद्देशून सोमवार दिनांक 27 जुलै रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सन्मानपत्र सादर करण्यात आले. यापूर्वी 27 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व तहसीलदार स्तरावरून सादर करण्यात आलेल्या निवेदनावर तातडीने प्रशासनिक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. अभियानाचे प्रधान संरक्षण वेदलक्षणा गोमाता व अध्यक्ष नंदीबाबा यांच्या प्रेरणेने हे अभियान राबविण्यात येत असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अभियानात गोवंशाची विधिवत सेवा व संरक्षण, महाराष्ट्रात देशी गोवंशाला राज्यमाता घोषित करणे तसेच केंद्र सरकारकडे राष्ट्रमाता दर्जासाठी शिफारस पाठविणे आणि गो आधारित अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनासोबतच गोसंवर्धनासाठी सविस्तर कार्ययोजना, कायदेशीर व संशोधनाधीत माहिती, अभियानाची रूपरेषा तसेच देशभरातील नागरिकांच्या समर्थनाची कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. अभियानाच्या माहितीनुसार 5,64,986 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या असून या पर्यावरण संरक्षण व कागद बचतीच्या उद्देशाने पेनड्राईव्हद्वारे डिजिटल स्वरूपात शासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मूळ हार्ड कॉपी सादर करण्यात येईल असेही यावेळी नमूद करण्यात आले. या स्मरणपत्रात
पत्राद्वारे शासनाने गोसंरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी श्री विजय काका पोफडी महाराज, वासुदेव धनाग्रे आश्रम वाशिम, जितेंद्र महाराज पोहरादेवी पोहरागड, श्याम भारती महाराज वाशिम, बालयोगी गोपीनाथ बाबा रतनगड, भोलेनाथ बाबा रतनगड, शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी, गौसन्मान आव्हान अभियान योजना समिती वाशिम जिल्हा, समस्त वाशिम जिल्ह्याचे नागरिक व गौसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जगदीश गोरे यांनी। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। प्राचार्य एस काळे। संपर्क 99 21 55 95 11। कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ। संपर्क 97 66 28 73 05। लिपिक ND गोमाशे। संपर्क 91 58 23 11 05। गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात नशामुक्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम माननीय पोलीस अधीक्षक निकेत खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम व SDOP रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे। आज पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे तंबाखूमुक्त नशामुक्त शालेय परिसर अभियान व विद्यार्थी सुरक्षा या उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये शाळेपासूनचा 10 मीटर परिसरावर तंबाखूमुक्त करण्यासाठी उपाययोजना आणि विद्यार्थी सुरक्षा दृष्टीने CCTV कॅमेरे लावण्याबाबत चर्चा तसेच समिती स्थापन करण्यात चर्चा करण्यात आली। आहे। शाळा महाविद्यालय परिसरात 100 मीटर मध्ये असलेली टपरी, किराणा दुकान ज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात त्यांनी स्वतःहून सदर टपरी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। या बैठकीमध्ये API श्रीदेवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक PSI शेटे, PSI श्रीवास्तव, ASI पठाडे, हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ घाटे, हेड कॉन्स्टेबल भीमराव गवई, जितेश मुरडकर व अन्य स्टाफ हजर होता। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जगदीश गोरे यांनी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।